जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय, सर्व परीक्षांसाठी तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन। डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत। महाराष्ट्रातील ओबीसींचा चेहरा असणारे छगन भुजबळ यांचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही, याचे तीव्र पडसाद अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे उमटले आहेत। समता परिषदेच्या वतीने राज्य सरकारचा आज तीव्र निषेध करण्यात आला। यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष सुमित राऊत, सचिन भैया सोनमाळी, निलेश शिंदे, डॉक्टर विलास राऊत, शरद अण्णा मेहत्रे, रामदास हदारे, गणेशप्पा क्षीरसागर, कैलास नेवसे, विजय खराडे, नाना गदादे, किरण राऊत, पंकज वाघ, स्वप्नील वाघ, सचिन राऊत, राजेंद्र येवले, हनुमंत आगम, संतोष गोरे, नितीन मेहत्रे, रोहिदास मेहत्रे, पिनू गोरे, शिवाजी जंगारे, स्वप्नील गोरे, रोहित नेवसे, कृष्णा शिंदे, उत्तम सोनमाळी, अविनाश खराडे, विशाल जाधव, मोहन गोरे, सावता शिंदे व उद्धव शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। महायुती सरकारचा निषेध करायचं काय? खाली मुंडके वर पाय। छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विजय असो। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विजय असो। जय ज्योती, जय क्रांती। राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाची या ठिकाणी शपथविधी झाला आहे। मात्र या शपथविधीनंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळामध्ये जो समावेश करण्यात आला नाही, त्याची तीव्र पडसाद या ठिकाणी उमटल्याचं पाहावयास मिळतं। वास्तविक पाहता विधानसभेची जी निवडणूक झाली आणि महायुतीमध्ये जे यश मिळालं, त्या यशामध्ये छगन भुजबळ आणि खास करून ओबीसी मतदारांचा मोठा वाटा समजला जातो। अशा परिस्थितीमध्ये असताना देखील या ठिकाणी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात समावेश न झाल्यामुळे त्याच्या तीव्र भावना अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे आपल्याला पाहावयास मिळतात। आज या ठिकाणी समता परिषदेचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांनी या संदर्भात या ठिकाणी त्यांच्या भावना तीव्र या केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं। छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छगन भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अखिल भारतीय समता परिषदेचा विजय असो। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचा विजय असो। जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती, जय क्रांती, जय ज्योती। अशा पद्धतीने आपण जर पाहिलं या ठिकाणी तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत। भुजबळांचा समावेश न झाल्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत। समता परिषदेचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधणार आहोत। आज सर्व कार्यकर्ते एकत्र आले आहेत, काळ्या फिती लावलेल्या आहेत। नेमकं काय हेतू आहे कार्यकर्त्यांमध्ये, नेमकी कशा पद्धतीची नाराजी आहे? नाराजी असणं साहजिकच आहे, कारण आज आमचा जो ओबीसी समाज आहे आणि आमच्या ओबीसी समाजाचं दैवत असणारे आदरणीय भुजबळ साहेब, त्यांच्यावर जो अन्याय होतो आहे, त्यांच्यावर जे लहान मुलांना खेळवल्यासारखा एक खेळ चालू आहे, हा कुठंतरी निंदनीय आहे। आज पाहता जी महायुतीची जी सत्ता आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर महायुतीची सत्ता आली आहे, त्या महायुतीच्या सत्तेत इतका मोठा सहभाग ओबीसी समाजाने त्यांना पाठिंबा दिला। त्याला कारण असं होतं की भुजबळ साहेबांनी आव्हान केलं आणि ओबीसी समाज सर्व एकवटून आज महायुतीची सत्ता स्थापन झाली। पण त्या सत्तेतनं भुजबळ साहेबांना वगळण्याचा कुटील पाप ह्या महायुतीच्या सरकारने केलं। त्याचबरोबर त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणजे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते म्हणून भुजबळ साहेबांना ते प्रचारावेळी दाखवत आले की हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, हे ओबीसीचा चेहरा आहेत आमचा। तर मग या ज्यावेळी ओबीसींचं मत पाहिजे होतं तुम्हाला, त्यावेळी तुम्हाला भुजबळ साहेब चालले, त्यावेळी ओबीसी समाज चालला। पण जर ज्यावेळी सत्ता आली आणि ज्यावेळी मंत्रिपद द्यायची वेळ आली,
त्यावेळी तुम्हाला भुजबळ साहेब नकोत, OBC समाज नको, ही एक निंदनीय घटना आहे. त्यामुळे मी ह्या अजित पवार गटाचा आणि महायुती सरकारचा निषेध करतो. आणखीनही काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया. भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश झाला नाही, काय भावना आहे? आज सकल OBC समाज कर्जत तालुक्याच्या वतीने आम्ही येथे जमलेलो आहोत. सकल OBC समाजाच्या वतीने भुजबळ साहेब यांचा या मंत्रिमंडळात समावेश न केल्या कारणाने आम्ही OBC समाजाच्या वतीने निषेध आंदोलन व्यक्त करत आहोत. तर यामध्ये फक्त अजित पवार गटाचाच विषय नसून भाजप, शिंदे गट व अजित पवार या सगळ्यांनी मिळून भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात स्थान द्यायला पाहिजे होतं, ते त्यांनी दिलं नाही. त्याच्यामुळं आमच्या सगळ्या समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. भाजप आणि शिंदे गटाला सुद्धा आम्ही OBC समाजाने मतदान केलेलं आहे. त्यांचंही काम होतं की भुजबळ साहेबांना बाजूला न ठेवता आपण या सरकारमध्ये त्यांना सामावून घेतलं पाहिजे, त्यामुळे घेतलं नाही त्यांनी. त्याच्यामुळं आम्ही त्यांचा निषेध करतो आहे आणि यापेक्षाही मोठं आंदोलन आम्ही पुढं जाऊन करणार आहोत. आणखीन काही पदाधिकारी आहेत, ती काय बोलत आहेत आपण पाहूया. एकूणच पाहिलं की राज्यामध्ये महायुतीचे सरकार आलं, मोठ्या प्रमाणामध्ये संख्याबळ मिळाले, नेत्रदीपक यश मिळाले, तरी देखील भुजबळ साहेबांचा समावेश झाला नाही, त्यांना डावललं गेले, काय वाटतं? काल मंत्रिमंडळाच्या विस्तारात बऱ्याचशा महायुतीच्या आमदारांना या ठिकाणी शपथ देण्यात आली, परंतु समता परिषदेचे नेते, संस्थापक अध्यक्ष आणि देशातील OBCंचा बुलंद आवाज समजल्या जाणाऱ्या सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना या ठिकाणी मंत्रिमंडळ विस्तारातून या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. तर हा समता परिषद असेल किंवा OBCचा प्रत्येक राज्यातला घटक जो असेल, कार्यकर्ता असेल, त्याच्यापुढं ह्या ठिकाणी एक प्रश्न चिन्ह निर्माण झालं की छगन भुजबळ साहेबांना डावलण्याचं कारण काय? निवडणूक सुरू होती, निवडणुकीच्या अगोदर भुजबळ साहेबांनी OBCंच्या एक मनात एक आदराचं आणि शक्तिस्थान निर्माण केलं होतं. तो या ठिकाणी महायुतीच्या पाठीमागे कसं उभा राहील याची पूर्ण त्यांनी ती नियोजन केलेलं होतं. तर महायुतीच्या या निवडणुकीमध्ये भुजबळ साहेबांनी केलेल्या OBCंच्या सर्व कार्यक्रमामुळे या ठिकाणी OBC वर्ग अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खंबीरपणे महायुतीच्या मागे उभा राहिला आणि महायुती सरकार सत्तेत यायसाठी, महायुतीला सत्तेत येण्यासाठी OBCंची मुख्य भूमिका होती महाराष्ट्रात. आणि OBCंचे नेते छगन भुजबळ साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी महायुतीला योगदान दिलं, परंतु शपथविधीच्या कार्यक्रमात त्यांना डावलल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम OBC समाज प्रचंड नाराज आहे. आणि या ठिकाणी आम्हीसुद्धा या ठिकाणी समता परिषदेच्या कर्जत तालुक्यावर प्रयत्न केला, तर आपण बाकीचे सगळे नेते राज्यातले झाकून जातो का काय, अशी शंका त्या नेत्यांना असावी कदाचित. आणखीन काही कार्यकर्ते, काय वाटतं तुम्हाला बोलायचं? मला एकच म्हणायचं आहे की OBC समाजाने विधानसभेला भरपूर सहकार्य केलं आणि ते मेन व्यक्ताच आमचा अजितदादांनी डावलला. ही फार दुःख आहे आम्हाला समता परिषदला. इतकं दुर्दैव आमच्या आम्ही समता परिषद गरीब समाज आहे, माळी समाज गरीब समाज आहे. इतकं वाईट काम अजितदादांनी करायचं नसतं. अहो, तुमची पत्नी पलडी, तुम्ही महिन्यातील राज्य केंद्र खासदार केली राज्यसभेवर, मग इतकं तुम्हाला दुःख होतं, आम्हाला गरिबाला किती दुःख झालं असेल. यांचा राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात आलेला नाही, यामुळं कर्जत तालुक्यामध्ये कार्यकारिणीची भावना अतिशय तीव्र निर्माण झाली आहे आणि सरकारचा निषेध या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. गणेश जेवरे, अहिल्यानगर. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं, घरांच्या इनडोअर आणि आउटडोअर सजावटीसाठी झाडं, तसेच औषधी वनस्पती मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय? एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ,
आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69.